चळगाचा क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटला आपल्याला विघ्नेश फायटर संघाकडून. जयेश जयेश यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुंदर हाताळला गेला. दुसरा चेंडू पाहूया काय होतंय. ओव्हरपिच चेंडू होता तेवढा सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला. तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं सुरू यांच्याकडून. सुरू नावाजलेले क्षेत्ररक्षक ज्याला रक्षकाचे जी पारितोषिक मिळालं होतं कार्याध्यक्ष चषकामध्ये. खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं त्या सामन्यांमध्ये. वळूया पुढील चेंडूकडे. जयेश यांचा चेंडू. हो फ्लायटेड चेंडू पाहायला भेटला आणि गडी झालाय बाद. विक्की नावाचा वादळ इकडे संपुष्टात आलेला आहे आणि देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे. खरोखरच एक महत्वाचा सामना म्हणावा लागेल. विघ्नेश फायटर वर्सेस BV एकलव्य. या सामन्यामध्ये बरंच काही इतिहास घडलेला आहे. जयेश यांचा पुढचा चेंडू. हो पुन्हा टॅप केलेला चेंडू. हो तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव घेण्यास काही अडवता आलेलं नाही आहे परंतु एक धावांशी समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईकला आलेत ते नवीन बॅटर तेजस अजिंक्यांना आपण पाहतोय आता फलंदाजी मार्गवरती. जयेशच्या सामोरे जातील. हो 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 सुंदर फटका आपण पाहतो. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. एक धावेनेशी समाधान. षटक संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती. एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. सॉरी माफी असावी. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा वारंवार सुंदर चेंडू पाहायला भेटला आपल्याला जयेश यांच्या गोलंदाजीतून. जयेश यांचं षटक संपलंय. जयेश यांच्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 आणि गडी झालाय 1 बाद. विकी नावाचा वादळ संपुष्टात आलं होतं ते या षटकामध्ये. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला धन्यवाद डीजे. बघतोय वाट माझी बघतोय रिक्षावाला. तशीच वाट पहा. इकडे फलंदाज देखील एखाद्या बॉलरची वाट पाहत आहेत ज्याच्यावरती अटॅक करायचं आहे. आता पाहूया कुठल्या गोलंदाजाला. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय अभिषेक. हो हो सुंदर फटका. तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेलं आपल्याला सुमिती यांच्याकडून. अभिषेक नवीन गोलंदाज. आता समोर आपण पाहतोय अजिंक्य यांना. अजिंक्य वर्सेस अभिषेक. अजिंक्य यांची बॅटिंग पाहता बरेच सामन्यांमध्ये मी त्यांना पाहिलेलं आहे. नाबाद खेळी करताना बरेच सामन्यांमध्ये पाहिलेलं आहे. आताच झालेल्या कार्याध्यक्ष चषक असो तुकाराम पाटील चषक असो या बरेच ठिकाणी आपण पाहिलेले आहे. तिकडे नाबाद खेळी करताना बरेच वेळा पाहिलं. स्टॉक असतो प्रत्येकाचा एक ट्रेडमार्क असतो. त्या पद्धतीने खेळण्याची पद्धत असते. आपण गुडलक सारखा खेळाडू देखील पाहिलेला आहे. हो सुंदर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि 1 धावेनेशी समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. चला पुढील चेंडू अजिंक्यसाठी. एक मातंबर खेळाडू आपण पाहिलेला आहे. मोठा फटका कार्पेट पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता. हो गचाळ परंतु तितकीच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला अभिषेक यांच्याकडून. सुंदर बॅकअप देखील आपल्याला पाहायला भेटलं आणि 1 धावेने समाधान मानावं लागेल अजिंक्य यांना. पुढील चेंडू अभिषेक वर्सेस तेजस. हो पुन्हा एकदा हो 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 सुंदर बॅकअप. बोलतात ना जीवनामध्ये साथ असणं गरजेचे असते. नवऱ्याला बायकोची साथ, मुलाला बापाची साथ. तशीच क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाची साथ असणं खूप गरजेचं असतं. खरंच पुढील अजून एक चेंडू. सुंदर मारलेला फटका तर सुंदर होता. जोरदार धमाकेदार फटका होता परंतु काहीच गॅप शोधता आलेलं नाहीये अजिंक्य यांना. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. आपण सरासरी पाहतोय 5.5ची सरासरी इकडे पाहायला भेटते आपल्याला. जर का हा सामना विघ्नेश फायटर जर जिंकला तर कदाच 2 ते 3 संघांना आत येण्याची संधी असेल, नाहीतर मग सर्व काही पाणी फिरलं जाईल. अनिकेत काय वाटतंय? चला जाऊ द्या. नेव्हिल खरोखर या गोलंदाजाने 2-3 टुर्नामेंटमध्ये खूप आकर्षित केलंय. ओ सुंदर चेंडू, लेग ब्रेक केलेला चेंडू, पॉइंटच्या दिशेने पटकवलेला चेंडू, 1 धाव घेण्यामध्ये यश ठरतोय ते अजिंक्य यांचं. नेव्हिल यांनी पाहिलेलं कार्याध्यक्षामध्ये चषकामध्ये आपण देखील पाहिलेलं आहे. खूप सुंदररित्या त्यांनी गोलंदाजी केली होती आणि तुकाराम पाटील असो किंवा आपण VPL असो बरेच ठिकाणी या गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे नेव्हिल यांना. पुढील चेंडू नेव्हिल यांचा. ओ हो 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 हो, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांनी दाद फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडू इथे हाताळला गेलाय नेव्हिल यांच्याकडून. नेव्हिल यांनी 2 चेंडू हाताळले गेलेत परंतु 1 चेंडू निर्धाव इकडे घोषित झालेला आहे. सुंदर चेंडू पाहायला भेटला आपल्याला गुगली स्वरूपामध्ये, बॅटरला काही समजलेलं नाहीये. पुन्हा ओव्हरपिच चेंडू समोरच्या फॉलोअर थ्रू मध्ये पाहायला भेटला. तेवढीच सुंदर नेव्हिल यांची आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 3 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. 3 चेंडूच्या खेळानंतर 1 धाव खर्च केलेला नेव्हिल यांनी. सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते, काही समजत नाहीये बॅटरला. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक पाहायला भेटला आपल्याला नेव्हिल यांच्याकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा, ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. तितकंच सुंदर आपल्याला फटका पाहायला भेटला तो तेजस यांच्या बॅटीतून. 4 चेंडूचा खेळ झालाय. टोटल 4 चेंडूचा खेळ झालेला या षटकामध्ये आणि धावा दिल्या त्या 2. आता स्ट्राईकला आले धडाकेबाज फलंदाज आपण पाहतोय अजिंक्य यांना. ओहो सुंदर कार्पेट पद्धतीचा लागावला गेलाय चौकार. देऊया संधी एक डीजेला. धन्यवाद डीजे. पहा मी बोललेलो अजिंक्य भारी पडेल की नेव्हिल. खरोखर अजिंक्य भारी पडलेला आहे. ते नेव्हिलचा शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होईल का? मोठा फटका आणि गॅपच्या स्वरूपामध्ये फटका पाहायला भेटला. गेला, लगावला गेला चौकार. देऊया संधी एक डीजेला. कमान डीजे. धन्यवाद डीजे. खरोखरच आपण पाहू शकता अजिंक्य यांनी कोणाला टार्गेट केलं. टार्गेट एक महत्वाचा गोलंदाज. त्यांनी पहिला ओव्हर जयेशला नाही अटॅक केला, दुसरी ओव्हर अभिषेकला नाही अटॅक केलं, तर अटॅक केलं तर त्यांचा एक महत्वाचा बॉलर, महत्वाचा गोलंदाज नेव्हिल याला अटॅक केलं, ज्याच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले गेले होते. खरोखरच अप्रतिम फलंदाजी इकडे पाहायला भेटते ती. 21 धावसंख्या दिल्या 3 षटकानंतर 21 धावा. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साजन यांना. ओहो पंचांनी पंख पसरवून सांगितले की अतिरिक्त चेंडू आहे. अतिरिक्त वाईटचा इशारा इकडे पाहायला भेटला साजन यांच्या गोलंदाजीतून. कायसा लेग ब्रेकचा मारा इकडे पाहायला भेटतो साजन यांच्या गोलंदाजीमध्ये. ओहो कार्पेट पद्धतीचा फटका. तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. खरोखरच अप्रतिम क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांना एक विनंती आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. प्रेक्षक मायबाप तुमचा एक महत्वाचा. ओहो वयाची 50 क्रॉस असताना देखील एवढी फलंदाजी. एकदा प्रेक्षकांकडून टाळ्या होऊन जाऊ द्या नेव्हिल साठी. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं नेव्हिल यांच्याकडून. चला वळूया पुढील चेंडू साजन यांचा. ओ सुंदर डिफेन्स केलेला चेंडू. 1 धावेनिशी समाधान मानावं लागेल इकडे अजिंक्य यांना. खरोखरच 50 पार करताना सुद्धा 49 बोलतायत. खरोखरच 50च्या आसपास जात म्हणजे महिने बाकी असतात. वळूया पुढच्या चेंडूकडे.
ओ सुंदर फटका, ओ सुंदर क्षेत्ररक्षण, काय होईल, ओ काय होईल, काय होईल, सुंदर 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 अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला विघ्नेश फायटर संघाकडून. खरोखरच नावाजलेला संघ आहे क्षेत्ररक्षणासाठी. तसं क्षेत्ररक्षण आपण या 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. वारंवार आपण पाहिलेलं आहे. बीबी एकलव्य असो, समर्थ बॉयज असतील, विघ्नेश फायटर असो, न्यामा बॉयज असो, बरेच संघ आपण पाहिलेले आहेत जे क्षेत्ररक्षणासाठी खूप मानले जातात. चला पुढील चेंडू साजन यांचा. हो हो, पुन्हा एकदा तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला आर्चिस यांच्याकडून. एक महत्वाचा बॅटर मानला जातो विघ्नेश फायटर संघाकडून. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. धाव संख्या झालेली आहे 26. ओ हो हो हो, पळूया पंचांकडे. पंचांनी सांगितलेलं आहे की अतिरिक्त चेंडू आहे, व्हाईटचा इशारा इकडे दिलेला आहे. हो सुंदर सुंदर चेंडू पहा. पहिला लेग ब्रेक पाहायला भेटला, वाईट गेला. दुसरा ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला भेटला आणि शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या झालेली आहे ती 27. 28 धाव संख्या. शेवटचा चेंडू साजन यांचा, मारा करेल अजिंक्य. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डी झोन मध्ये गेलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. धाव संख्या झालेली आहे 29. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान टेबल आहे ते बीबी एकलव्य संघासमोर. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. प्रणित नापडे साहेब तसेच भावेश गुरव साहेब, आपण मंचावर यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे प्लीज. मंडळाच्या वतीनं प्रदीप मोरे साहेब आपण पण यायचं आहे आणि मंचावर स्थानबद्ध व्हायचं आहे. आपण या स्पर्धेला भेट दिली त्यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छुक. प्रणित मापडे. चला एक दंत कर्णधार आणि मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार आपण यायचं आहे मंचावरती टॉस साठी. तीस धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय जोडी नंबर 1 आपण म्हणू शकतो. एक साइडला आर्चेस, दुसऱ्या साइडला सुशांत यांना पाहतोय. तसेच गोलंदाजी मार्कवर देखील तितकाच मातंबर खेळाडू आपण पाहतोय निनाद यांना. हो पहिला चेंडू काय होईल, काय घडेल पाहूया. अरे फेकी गछाळ आपल्याला पाहायला भेटली. जर का फेकी चांगली असती तर यदा कदाचित सुशांत तंबू मध्ये असते, परंतु सुंदर इकडे रनिंग बिटवीन द पाहायला भेटले आपल्याला आर्चिस आणि सुशांत यांच्यामध्ये. चला पुढील चेंडू आर्चिस साठी निनाद यांचा. पंच वळले. पंचांनी इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. प्रेशर पाहायला भेटतंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डिफेन्स केलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव डी झोन मध्ये जाता स्ट्राईकला येतील ते आता सुशांत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इकडे सुशांत आणि आर्चिस मध्ये आपल्याला पाहायला भेटते. धाव संख्या झालेली आहे 3. 2 चेंडू 3 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. व पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धावेनेशी समाधान. या 1 धावेनेशी संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे. 3 चेंडू 4 झाले ना. 3 चेंडू 4 धावा. चला स्ट्राईकला आर्चिसला आपण पाहतोय. फ्लायटेड चेंडू, परंतु सुंदर फटका. तेवढा सुंदर फटका सजवला आर्चिस यांनी आणि 1 धावे. चला एक दंत आणि मोरेगाव चॅलेंजर्स कर्ण यायचं आहे वारंवार ते आपला. पुढील चेंडू सुशांत साठी. ओ हो
काय घडेल काय घडेल पाहूया काय घडेल. ओ तू चल या पद्धतीचा इथे आपल्याला पाहायला भेटला विकेट किपर आणि बॉलर थ्रू मध्ये. चला आर्ची स्ट्राईकला आहेत आता पाहूया काय होईल. निनादचा शेवटचा चेंडू असेल मोठा फटका येईल का. फायटे चेंडू तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला बॉलर थ्रू मध्ये. मी आधीच बोललो होतो दोन्ही संघ मातंबर संघ आहेत. दोन्ही संघांचे वैशिष्ट्य आहे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आपण नाण्याच्या दोन बाजू पाहिलेल्या आहेत. एक बाजू आपण पाहिली विघ्नेश फायटर या पद्धतीने काय फिल्डिंग झाली त्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये आता पाहूया मृण्मय नागती आपण देखील मंचावर यायचंय. स्वागत आहे आपलं. चला आपण आता गोलंदाजी मार्कवर पाहतोय मारुती वर्सेस आपण पाहतोय आर्चिस. ओहो पंच 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 वळले. अतिरिक्त धाव प्रत्येक या आधीच्या षटकामध्ये पण एक आपण अतिरिक्त पाहायला भेटलं. या षटकामध्ये पण अतिरिक्त पाहायला भेटतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा आर्चिस यांचा डिफेन्स केलेला चेंडू एक धाव घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आता सुशांत वर्सेस मारुती यांच्यामध्ये रंगणारा हा मोठा बॅटल आपण पाहायला भेटतोय. हो हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण. पळूया पंचांकडे. पंचांनी दिले बाद. गडी झालाय बाद. मोठा धक्का इकडे पाहायला भेटला तो आर्चिस नावाचा. देऊया एक संधी डीजेला. मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या. मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या. न बोल मैं हलगी बजाऊ क्या. धन्यवाद डीजे. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या और बोल मैं हलकी बजाऊ क्या. तंबूच्या दिशेने गेलेत आर्चिस आणि हलकी वाजवायला आलेत ते आता सुरू. पाहूया आपल्या सुरू संघासाठी काय करतात ते. टार्गेट 30 धावांचं आहे बाबू. 30. तर सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटली. पहिला चेंडू वाईट हाताळला गेला. त्यानंतर लाईन लेन चेंज करून आपण पाहू शकता पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला गेला. आर्चिसची विकेट भेटली. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. हो कार्पेट मध्ये मारलेला चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. मी आधीच बोललेलो या दोन संघांमध्ये बॅटल क्षेत्ररक्षणाची असेल. ना बॉलिंगची बॅटल ना बॅटिंगची बॅटल असेल ती क्षेत्ररक्षणाची. चला पुढील चेंडू मारुती पेडमकर यांचा. सुशांत या टॅप केलेला चेंडू आहे काय होईल पाहूया. ओ हो सुंदर क्षेत्ररक्षण इकडे बॉलर थ्रू मध्ये आपल्याला पाहायला भेटलं. एक धावसाठी काही रोखू शकलेलं नाही. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 11. 4 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. 2 बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ इकडे झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 11. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान आहे. हो थोडस वाकून टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. मारुती पेडमकर यांच्याकडून एक नावाजलेले गोलंदाज मानले जातात मनवेलपाडा परिसरामध्ये. स्ट्राईकला सुशांत वर्सेस शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका येईल का या चेंडूवरती पाहूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि सक्सेसफुल देऊया एक डीजेला संधी. सर चौका मारला. मुंबई वरून दिल्ली वरून आलोय लय फिरून आहो मामी तुमची मुलगी लय सुंदर. ओ मामी मुलगी लय सुंदर. तुमची मुलगी लय सुंदर. ओ मामी मुलगी. धन्यवाद डीजे. खरोखरच सुंदर फटका सजवला गेला होता. सुशांत यांच्या बॅटीतून आपण 2 प्लेयरला भेदून
गेलेला हा चौकार आपल्याला पाहायला भेटला शेवटच्या चेंडूवरती आणि संघाची वाढती धावसंख्या झाली ती 16. जिंकण्यासाठी आता समीकरण असं असेल की 12 चेंडू मध्ये 14 धावा, 12 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू डिफेन्स केलेला चेंडू, एक धाव काढण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू सुरू चिते की चाल और सूर्य की ढाल से कोई नहीं बच सका आज तक. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आपल्याला वारंवार पाहायला भेटलेली आहे. मोठमोठ्या सामन्यांमध्ये या दोघांना आपण पाहिलेले आहे, मॅच विजयी करून दिलेली आहे, पण ही मॅच महत्वाची असेल. प्रत्येक निर्धाव चेंडू हा महत्वाचा असेल सामन्यामध्ये. 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता होती, तदनंतर एक धाव गेली म्हणजे 13 धावा. 10 बॉल 13 धावा, 10 चेंडू 13 धावा म्हणजे एक मोठा फटका महत्वाचा ठरेल. या षटकामध्ये येणं गरजेचं असेल. वळूया पुढच्या चेंडूकडे. सुशांत ऑन स्ट्राईक. ओव्हरपिच चेंडू, चांगला फटका आहे, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटतं बीव्ही एकलव्य संघाकडून. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न सक्सेस होत नाहीये. सक्सेस होण्यासाठी माइंडसेट करणं गरजेचं असतं. पाहूया सुशांत माइंडसेट होतात का. चला पुढील चेंडू सुरूसाठी. पुन्हा ओ ओ ओ हो हो गडी झालाय बाद. मोठा धक्का इकडे पाहायला भेटतो सुरूच्या नावाने. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. मला आमदार झालं सारखं वाटतंय, जवा बघतीस तू माझ्याकडे. मला आमदार झालं सारखं वाटतंय. धन्यवाद डीजे. चला सामना रंगतदार झालेला आहे. आता पहा 9 मध्ये 13 पाहिजे ना. त्याचे 3 बॉल झाले असतील. दुसरा डॉट झाला ना बॉल. हा दुसरा बॉल डॉट झाला. हा एक डॉट आहे. 4 बॉल झाले असेल ना. सर बॉल किती झालेत. पण 4 बॉल ना. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. म्हणजे 8 चेंडू मध्ये निर्धाव निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटला. अजय तोरसकर साहेब कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे प्लीज. रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय बघा. सुयोग जाधव साहेब आपण मंचावर यायचं आहे प्लीज. खरोखरच सुयोग जाधव साहेब आपलं वारंवार इकडे येणं जाणं असतो, तर नक्कीच तुम्ही मंचावर यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. सुयोग साहेब आपणास वारंवार विनंती केली जाते. फ्रीज. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 12 धावा.
समीकरण होतं 12 चेंडू 14 धावा आणि आता मॅच पोचलेली आहे 7 चेंडू आणि 12 धावा. Oh, what a ball. That's a clean ball. देऊया एक संधी डीजे ला. सुयोग साहेब आलेले आहेत. खरोखरच आपण जे वेळात वेळ दिला त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी आहे. जयेश पाटील आपण देखील मंचावर यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. जयेश पाटील साहेब. बिग बॅटल पाहायला भेटते आपल्याला. 6 चेंडू आणि 12 धावा. आता पुढील समालोचनासाठी मी सुयोग साहेब यांना विनंती करतो आपण समालोचनासाठी यायचं आहे. हॅलो हॅलो. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 रनांची आवश्यकता आणि जवसर सुशांत आहे तवसर मैदानात होऊ शकतात प्रयत्न तर करावे लागतील कारण खूप वेळा आमने सामने खेळलेले खेळाडू एकमेकांसमोर आता झुंजत येतात वावटेवाडीच्या मैदानात. पाहूया चांगली अशी लढत आपल्याला पाहायला मिळतात आणि जयेश पाटील यांचं आगमन झालं. जयेश पाटील तुमचे हार्दिक स्वागत. शैलेश करावडे यांच्या साथीला खांद्याला खांदा देऊन ही स्पर्धेसाठी चांगलं असे आयोजन जयेश पाटील यांचं. नक्कीच त्यांची एंट्री लेट आहे पण अगदी थेट आहे. थँक्यू जयेश पाटील. वेळात वेळ काढून तुम्ही डीजे जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 रनाची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10. आता स्ट्राईकसाठी सुशांतची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे जयेश. नक्कीच जयेश या नावाचे फलंदाज खूप घातक असतात. आम्ही खूप वेळा पाहिलंय. जयेश पाटील असतील सेम बॅटिंग. जयेश पाटील आणि इकडे सेम बॅटिंग आपण पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 आणि मागून बोल्ड केलाय. क्लीन बोल्ड झालाय. लवकरात याचा यानंतर होणारा सामना मोरेगाव चॅलेंजर्स आणि एक दंत. लगेच तयार राहायचं आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे.